मित्रांनो, सकाळीच आपण शाळेत येऊन बसलो होतो. शाळेत आज होता प्रजासत्ताक दिन, त्याच्यामुळे आपण सगळेजण इथं जमलो. पण मित्रांनो, अचानक आता पाऊस सुरुवात झाली होती. पावसाला सुरुवात झाली ना, मग सगळे पोरं आपण एकदा पडीमध्ये बसवले. आणि मग काय मित्रांनो, झाडाखाली थोडा पाऊस कमी लागत होता ना, मग तिथं आम्ही बेंच टाकून बसलो ना. तिथे छोटे छोटे झाडं होते ना, हे बसणारे काय त्या झाडाखाली सोयीनं बसत नव्हते. झाड हलून त्या झाडाचं पाणी अंगावर पाडून घेत होते आणि म्हणे पाऊस आला म्हणायचे. आणि मग काय खरंच पाऊस वाढला ना भाऊ, पाऊस वाढला ना. मग सारे गेले पटकन पडवीत पळून. आणि मग काय मित्रांनो, आम्ही थोडीशी वाट बघत होतो. पण एक करून आमच्या शेजारचे सगळेच गेले. शेवटी आप्पाच राहिला. आता आप्पा म्हणे मी एकटा बसतो, आणि एकटा राहिला ना, मग तोच त्याच्या हाताने झाडावरचं पाणी अंगावर घेत होता. म्हणजे आता काय पाऊस वाढायचं नाही. आणि मग काय मित्रांनो, इथं असे सुंदर असे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि झाशीच्या राणी अशी सुंदर वेशभूषा करून ह्या लहान मुलांचा कार्यक्रम चालू होता. आणि मग काय मित्रांनो, पाऊस जादा असल्यामुळे कार्यक्रम झटपट आटपून त्यांना जेवणासाठी बसवून दिलं. आणि मग काय मित्रांनो, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू होता आणि तिथं मग दहीहंडीचा कार्यक्रम करायचा होता. मग काय आपण दहीहंडी आणली होती, त्याचं सजवण्याचं काम चालू होतं. मग आता भरपूर असं नियोजन कडक चालू होतं, पण पाऊसही त्याच्या बरोबर चालू होता. मग झटपट आपण पावसामध्ये सगळं बांधून घेतलं. आणि आता छोट्या मुलांची दहीहंडी होती म्हणल्यावर दहीहंडी थोडी खालीच ठेवावं लागली, कारण खाली डायरेक्टच कोबा होता. मला नको होई दे लहान पोर एखादं पडायला. आणि मग काय मित्रांनो, दहीहंडी बांधायचं काम चालू होतं. तोपर्यंत इकडे आचार्याचा स्वयंपाक चालू होता. म्हणलं पाहून यावं. आता मी व्हिडिओ काढतो म्हणल्यावर दाजी ना अंदाजे मीठ टाकीत होती. म्हणलं मीठ जपून टाका भाऊ, नाही तर सारे लोक म्हणते आचार्याने मिठाचा गोळ केला. आणि मग काय दाजी म्हणले थांबा मी परत थोडं टाकतो. मला नका भाऊ, लोक आम्हालाच म्हणजे तुमच्यामुळे खरड झालं. आणि मग काय मित्रांनो, झटपट असं दहीहंडी बांधून झाली. आणि आता वेळ होती ती दहीहंडी फोडण्याची. हो मित्रांनो, दहीहंडी म्हणल्यानंतर बक्षीस पण पाहिजेच ना. मग काय तिथे भरपूर मोठी अशी 101 रुपयाची 2 बक्षीस आपण तिथे ठेवली होती. आणि आता सगळे बघत होते दहीहंडी फोडण्याची. आपण 2 थर ठेवले होते म्हणल्यानंतर हे 2 थर तीन एकाच झटक्यात केले आणि लगेच दहीहंडी फोडून घेतली. दहीहंडी फोडल्यानंतर ते म्हणे आता दहीहंडी लवकर फुटली म्हणे, आता आम्हाला थोडंसं नाचू द्या. तिथे तुम्ही एक झलक बघून घ्या. आता काय बालगोपालांचा आनंद बघायला मजाच येते. आणि मग काय मित्रांनो, कुठं दहीहंडीचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत गावातील सगळं महिला आणि पुरुष मंडळी ते जमा झाले होते आणि महाराजही आले होते. मग काय आपण लगेच कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या धन्यवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, हरिभक्त पारायण सरगमताई आगळे यांची तुम्ही कीर्तन सेवेची एक झलक ऐकून जा. भेटूया मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.